खीरपूर राज्य एक खूप सुंदर राज्य आहे. या राज्याच्या चोहीकडे जंगल, सुंदर डोंगर, झरणे आणि तलाव आहेत, जो की या राज्याच्या सुंदरतेमध्ये चार चांद्र लावतात. आपलं खीरपूर तर एवढं सुंदर आहे की मी तर मेल्यानंतर सुद्धा इथेच राहू इच्छितो. हे सगळं काय बोलत आहात तुम्ही महाराज? खरंच बोलत आहे. आपलं राज्य काही स्वर्गापेक्षा कमी आहे का? नाही महाराज, पण मी तर म्हणते की एवढी सुंदरता तर स्वर्गमध्ये पण नसेल जेवढी आमच्या राज्यामध्ये आहे. पण हीच सुंदरता आमच्या राज्यासाठी अहितकारी पण बनलेली आहे. या गोष्टीचं मला सुद्धा दुःख आहे महाराणी, की कुठे ही सुंदरता एक दिवस आपल्या राज्याच्या जनतेसाठी दुश्मन ना बनून जाओ. जेव्हा पण कोणत्या बाजूच्या राज्याला आपल्या राज्याच्या सुंदरतेबद्दल पत्ता लागतो, तो आपल्या राज्यावरती कब्जा करायचा प्रयत्न करतो. आपण फक्त प्रयत्नच करू शकतो महाराज. तुम्ही असताना कोणी दुश्मन आमच्या राज्याचं काही नाही बिघडू शकत. पण आता मी म्हातारा होत आहे महाराणी. मी केव्हापर्यंत आपल्या राज्याची रक्षा करत राहील? आता मला राजगादीसाठी एक उत्तराधिकारी हवा आहे. राजाच्या ह्या बोलण्यावर राणीच्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते, कारण ती ह्या राज्याचा उत्तराधिकारी नाही देऊ शकली होती. राजा तर तसा खूप बहादूर होता, पण आता त्याचं वय दिन प्रतिदिन वाढतच जात होतं. आता तुम्हाला दुसरं लग्न करायला पाहिजे महाराज. हेच राज्याच्या हितेसाठी आवश्यक आहे. मला माफ करा, मी तुम्हाला आणि ह्या राज्य घराण्याला ह्याचा वारस नाही देऊ शकले. एवढं बोलून राणीच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. तुम्ही तुमचे ते अनमोल अश्रू नका वाहू महाराणी. तुम्ही मला वारस नाही देऊ शकलात, त्यात तुमची काही चूक नाहीये. ही तर वरच्याचीच मर्जी आहे की कोणाच्या घरामध्ये तो सुख दे आणि कोणाच्या घरातले खुशी तो काढून घेईल. बरोबर बोलला महाराज तुम्ही, पण आता आम्हाला आणखीन वेळ नाही घालवायला पाहिजे. मी लवकरच तुमच्या दुसऱ्या लग्नाची तयारी करते. आता पूर्ण राज्यामध्ये आनंद पसरलेला होता, कारण राजाचा दुसरा विवाह होत होता. महलच्या बरोबर पूर्ण राज्यामध्ये पण नवरीसारखं सजवलेलं गेलं आणि खूपच धूमधडाक्याने राजाचं दुसरं विवाह होतं. हे ईश्वर, मला पूर्ण अपेक्षा आहे की यावेळेस मला माझ्या राज्यासाठी उत्तराधिकारी भेटून जाईल. बघताच बघता राजाच्या दुसऱ्या लग्नालाही 2 वर्षापासून जास्त वेळ निघून जातो, पण दुसरी बायकोकडून पण राजाला एक पण संतान होत नाही. असं वाटतं आहे की मी स्वतःच एक अभागी आहे, त्यामुळेच देव सुद्धा माझ्यावरती स्वतःची दया नाही दाखवत आहे. नाही महाराज, असं काहीच नाहीये. तुमच्या दुसऱ्या लग्नापासून पण तुम्हाला संतान नाही झाली. मला अपेक्षा आहे की तो खास माणूस आपल्या समोर येऊन उभा राहील, कारण आता माझं शरीर सुद्धा माझं हळूहळू साथ सोडत आहे. राजा जोरात खोकायला लागतो. तुम्ही ठीक तर आहात ना महाराज? हो, मी ठीक आहे. बस थोडं मन दुखी आहे. तुम्ही पूर्ण राज्यात ही घोषणा करून टाका की जो पण कशा प्रकारे माझ्या मनाला सुखी करेल, मी त्याला बक्षिसाच्या स्वरूपात राजा बनवून टाकेल. ठीक आहे महाराज, मी तुमचा हा संदेश पूर्ण राज्यात पसरवते. आता राणीच्या बोलण्यावर काही संदेशवाहक पूर्ण राज्यामध्ये राजाच्या बोललेल्या गोष्टीला पसरवतात की जो पण राजाच्या मनाला प्रसन्न करेल तो ह्या राज्याचा राजा बनेल. ही खबर ऐकून राज्याचे सगळे लोक वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात. घेऊन टाका महाराज, ही सुगंधित फुलांची माळा घालून घ्या. असे फूल तर मी आजपर्यंत नाही पाहिले. महाराज, मी या फुलांना हिमालय पर्वतातून खास तुमच्यासाठी घेऊन आलोय. तो माणूस राजाच्या गळ्यामध्ये फुलांची एक माळा टाकतो, पण ह्याने राजाचं मन खुश नाही होत आणि तो माणूस तिथून निघून जातो. मग दुसरा माणूस पुढे येतो. हे घ्या महाराज, हे वस्त्र मी खास तुमच्यासाठी घेऊन आलोय. सर्दीमध्ये सुद्धा हे तुम्हाला गरमीच देतील. तो माणूस राजाला कोट देतो, पण राजा त्याच्या कोटला घेऊन पण खुश नाही होत आणि तो माणूस तिथून निघून जातो. आणि मग तिसरा माणूस राजाकडे येतो, ज्याच्या हातामध्ये एक खूप मोठा घडा आहे.
तो त्या घड्याला राजाच्या समोर ठेवतो. हे घ्या महाराज, माझ्याकडून ही छोटीशी भेट स्वीकार करा. राजा त्या घड्याजवळ येतो. काय आहे या घड्यामध्ये? तुम्ही स्वतःच बघा महाराज. राजा आपला हात घड्याच्या आत टाकतो आणि तो त्यातून सोन्याचे चांदीचे सिक्के आणि काही किमती उपहार काढतो. हे सगळं काय आहे महाराज? ही सगळी माझी आणि माझ्या खूप साऱ्या पूर्वजांची सगळी कमाई आणि संपत्ती आहे, जी तुम्हाला अर्पित करण्यासाठी मी आलो आहे. मी तरी अशा धनाची कधी अपेक्षा केली नव्हती, आणि ही तर तुझी कमवलेली संपत्ती आहे. मी ह्या उपहाराला स्वीकार नाही करू शकत. घेऊन जा याला. तो माणूस आपला घडा उचलून तिथून परत निघून जातो. अशा प्रकारे अजून खूप लोक येतात आणि राजाला खुश करण्याचा प्रयत्न करतात, पण तो राजा खुश नाही होऊ शकला. मला असं वाटत आहे की मी आता कधीच सुखी नाही राहू शकत. तेव्हा एक बावर्ची राजाच्या दरबारमध्ये येतो. नाही महाराज, अशी गोष्ट नाहीये. मी तुम्हाला खुश करेल. आता तू काय आणलं आहेस मला खुश करण्यासाठी? मी काही घेऊन नाही आलोय महाराज. मी तर तुम्हाला माझ्या सोबत घेऊन जायला आलेलो आहे. तुम्ही माझं निमंत्रण स्वीकार करा आणि कृपया करून माझ्या सोबत चला. कुठे घेऊन जाऊ इच्छितोस मला? मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाऊ इच्छितो महाराज. पण असं काय आहे जे तू मला इथे नाही दाखवू शकत? जे मी तुमच्या समोर आणणार होतो ते मी इथे सुद्धा आणू शकलो असतो, पण त्याला ग्रहण करण्यासाठी जर तुम्ही माझ्या स्वतः घरी आलात तर मला खूप खुशी होईल महाराज. आणि तसं सुद्धा ती गोष्ट इथे आल्यानंतर थंड आणि स्वाधीन होऊ शकत होती. अच्छा, अशी गोष्ट आहे. तर चल, मी तुझ्यासोबत यायला तयार आहे. तो बावर्ची राजाला आपल्या बरोबर आपल्या घरी घेऊन जातो, जिथे त्याने खूप प्रकाराचे स्वादिष्ट पक्वान बनवून ठेवलेले होते, ज्याच्यातून स्वादिष्ट पक्वानांची सुगंध येत होती. आणि तो एक एक करून सगळे पक्वान राजाच्या समोर ठेवतो. हे घ्या महाराज, अजून खा. हे सगळं मी माझ्या हाताने बनवलं आहे. मी ऐकलं आहे की माणसाच्या मनाचा रस्ता त्याच्या तोंडातून पोटाद्वारे निघतो. राजाला भूक लागलेली होती, म्हणून तो खूप आनंदाने पक्वान खायला लागतो. आजपर्यंत राजाने कधीही एवढं स्वादिष्ट भोजन नाही केलं होतं. राजाला त्या बावर्चीचा हाताने बनलेलं जेवण खरंच खूप जास्त आवडतं आणि राजा हे जेवण जेवून मनापासून खुश होऊन जातो. तू आज मला पूर्ण मनाने प्रसन्न केलं आहेस, त्यामुळे मी तुला खीरपूरचा राजा घोषित करतोय. हे माझं सौभाग्य आहे महाराज. तुमचा खूप धन्यवाद. अच्छा ऐक, जी महाराज, सांगा. राजा बनल्यानंतर सुद्धा मला असं स्वादिष्ट जेवण खाऊ घालशील का? हो महाराज, जरूर खाऊ घालेल. मी खरं सांगेल तर आजपर्यंत मी कुठल्याही राजशाही दावतीत असं जेवण नाही केलंय, आणि नाही आपल्या दरबारामधल्या कुठल्याही स्वयंपाक करणाऱ्याच्या हातामध्ये अशी जादू नाहीये जी की तुझ्या हातामध्ये आहे. चल, आता तू माझ्यासोबत चल. आता राजा त्या बावर्चीला घेऊन आपल्या राज दरबारमध्ये घेऊन येतो आणि आपल्या स्वतःच्या हातांनी त्याला राजमुकुट घालतो आणि राजगद्दीवर बसवून राज्याभिषेक करतो. आजच्या नंतर तू खीरपूरचा नवीन राजा आहे आणि मी आता ह्या पदाचा सगळा कारोभार तुला सोपवत आहे. बावर्ची आता खीरपूरचा राजा तर बनला होता, पण त्याच्यामध्ये अजूनही तीच नम्रता आणि सादगी होती. तो आपल्या पूर्ण राज्य दरबारासाठी आपल्या हाताने जेवण बनवायचा, ज्यामुळे सगळे दरबारी त्याच्याकडून खूप प्रसन्न होते. बहुतेक तुमच्या भाग्यामध्ये या महान राज्याचा राजा बनणं होतं, म्हणून 2 लग्न करल्यानंतरही महाराजला एक पण संतान नाही झाली. बहुतेक हो, माझं नशीब खूप चांगलं आहे, पण त्याच्यापेक्षा चांगला आहे माझ्या हाताचा स्वाद, ज्याचे सगळे लोक दिवाने आहेत. आणि त्याच्याहून पण मोठी गोष्ट आहे तुमची नम्रता, जी एका राजा बनल्यानंतरही तशीच बनलेली आहे जशी राजा बनण्याच्या पूर्वी होती. हे सगळं तर तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे महाराणी, आणि मी नेहमी अशाच प्रकारे या प्रेमाची इज्जत ठेवत राहील. आज आमची आणि महाराजांची 50वी सालगिरह आहे. काय तुम्ही आज जेवणामध्ये काही वेगळं बनवू शकता? हां हां, का नाही महाराणी.
तुम्ही जसं म्हणताल मी तसंच जेवणामध्ये बनवेल. आज जेवणाची फरमाईश मी स्वतः नाही करणार. तुम्हाला जे पण आवडतं ते तुम्ही आपल्या मनापासून बनवू शकता. आणि आजची ही दावत तुमच्याकडून आम्हा दोघांसाठी एक बेहतरीन तोहफा असेल. ठीक आहे महाराणी, मी तुम्हाला आणि महाराजसाठी खूपच शानदार आणि स्वादिष्ट जेवण खाऊ घालेल. बावर्ची राजा आज दिवसापासूनच रात्रीच्या जेवणाची तयारी करायला लागतो. तो पूर्ण मेहनत आणि लगनने जेवण बनवतो आणि रात्र होण्याच्या आधीच तो सगळं जेवण बनवून तयार करतो आणि दरबारमध्ये जाऊन सर्वांना दावतसाठी आमंत्रित करतो. दावतीची सगळी तयारी झाली आहे. तुम्ही सगळे या आणि दावतीचा लुप्त घ्या. राणी आणि महाराजांच्या बरोबर सगळे मंत्री आणि दरबारी दावतचा आनंद घेण्यासाठी शाही भोजन कक्षमध्ये पोचतात आणि बावर्ची राजा सगळ्यांना आपल्या हातांनी जेवण वाढतो. तुमची ही दावत तर मी जीवनभर नाही विसरणार. मी आजपर्यंत कधीही असला उपहार नाही पाहिलाय. हे तर माझं सौभाग्य आहे महाराणी, की जे मला तुम्हा दोघांना बक्षीस देण्याचा मौका मिळाला आहे. राणी आणि महाराजांच्या बरोबरच सगळे दरबारी पण पोट भरून खायला लागतात. खीरपूर राज्यामध्ये सगळं काही बरोबर चालत होतं, पण अचानक दुश्मन आपली सेना घेऊन खीरपूर राज्यावर आक्रमण करून देतो. हे बघून सगळेजण घाबरून जातात, पण राजा बावर्ची निडर होऊन एकटाच दुश्मनचा सामना करण्यासाठी निघून गेला. हे काय राजा, तुम्ही एकटे आणि बिना हत्याराचेच माझ्यासोबत लढायला आलात? काय तुझे सैनिक घाबरून पळून गेलेत? नाही, माझे सैनिक काही कुठे पळून नाही गेले आणि नाही मी तुमच्यासोबत लढायला आलोय. तर काय बिना लढताच हार मानण्यासाठी आलायस? नाही, अशी पण काही गोष्ट नाही. मी विचार केला की आप खूप दुरून पैदल यात्रा करून आले आहात, खूप थकले असताल. का नाही आपण हा युद्धाचा विचार सोडून विश्राम करा आणि मी तुमच्यासाठी माझ्या हातांनी स्वादिष्ट पक्वान्न बनवेल. ही काय गोष्ट करत आहे राजा? तू तुझ्या दुश्मनासाठी भोजन बनवशील आणि ते सुद्धा तुझ्या हाताने? काही त्याच्यामध्ये तुझा कपट तर नाही? हो, मी माझ्या हाताने जेवण बनवेल आणि जोपर्यंत मी माझा दुश्मन नाही समजत तोपर्यंत तुम्ही माझे दुश्मन नाहीयेत आणि याच्यामध्ये माझा काही छळ कपट नाहीये. तुम्ही माझा विश्वास ठेवा. दुश्मन राजा खरोखरच खूप दुरून आल्यापासून उपाशी आणि तहानलेला होता, म्हणून तो आपल्या पूर्ण सेनाला घेऊन राजा बावर्चीच्या बरोबर त्यांच्या महलमध्ये येतो, जिथे राजा बावर्ची आपल्या हाताहून सगळ्यांसाठी स्वादिष्ट भोजन बनवतो. काही या भोजनामध्ये विष तर नाही कालवलंय तुम्ही? राजा बावर्ची सगळ्यांच्या समोर पहिला स्वतः सगळे पक्वान चखतात, ज्याने दुश्मन राजाची ही शंका दूर होते. आणि त्याच्यानंतर दुश्मन राजा खूप आनंदाने खूप वेळा ते स्वादिष्ट पक्वान पोट भरून खातात. आम्हाला तुमच्या हाताने बनवलेलं भोजन खूप पसंत आलं महाराज, आणि हे सर्व बघून मी युद्धाचा विचार सोडून दिला आहे आणि मी तुमच्यासोबत मैत्री करण्याचा विचार केलेला आहे. अशा प्रकारे आपल्या भोजन बनवण्याच्या हुनरने आणि आपल्या सादगी आणि बुद्धिमत्ताच्या मुळे राजा बावर्चीने खूप सगळ्या युद्धांना थांबवून आपल्या दुश्मनांना पण आपला मित्र बनवलं, ज्यामुळे तो पूर्ण दुनियामध्ये बावर्ची राजाच्या नावाने प्रसिद्ध झाला. राधाचा नवरा मोहन मजदुरी करायचा. तो खूप कष्टाने आपल्या बायको राधा आणि आपल्या 10 वर्षीय मुलगी नर्मदाचं पोट पाळायचा. आणि तिथेच त्याचा राहणारा शेजारी सुरेश एक बिझनेसमॅन होता. नवरात्री चालू होती. मोहन मजदुरी करण्यासाठी जाणारच होता की तेव्हा त्याची बायको राधा त्याला बोलते, अहो ऐकता का, नवरात्री चालू आहे आणि मी प्रत्येक वर्षासारखं ह्या वर्षी पण नवरात्रीचा उपवास ठेवणार आहे. हो राधा, मला खूप चांगल्याने माहीत आहे. तर काय प्रत्येक वर्षीसारखं ह्या वर्षी पण आपण नवरात्रीची पूजा नाही करवायचं? माझं खूप मन करत आहे की मी पण आपल्या घरी कन्या पूजन करू आणि 9 कन्यांना बोलवून त्यांना आपल्या हातांनी जेवण खाडवू. तू चिंता नको करू राधा, मी दिवस रात्र मेहनत करेल आणि नवरात्रीच्या आधी काही पैसे तुझ्या हातात नक्की ठेवील. मी म्हणत होते की आज जेव्हा बाजारातून येता तेव्हा उपवासाचं काही सामान घेऊन या. काय काय हवंय तुला?
1 किलो कोटू, 1 किलो सिंघाड्याचा आटा, सेंधा नमक आणि साबुदाणा. माझ्याकडे इतके पैसे नाही आहे राधा, पण तू काळजी करू नको. तू मला जे जे सामान सांगितलं आहे, मी नवरात्रीच्या आधी आधी ते सामान तुला आणून देऊन देईल. एवढं बोलून मोहन तिथून निघून जातो आणि राधाचा चेहरा दुखी होतो. तेव्हा राधाची शेजारणी कनिका तिथे आली. कनिका राधाच्या घरी कधी कधीच यायची. अगं राधा, मी तर केव्हापासून वाट बघत आहे. आज तुला माझ्याबरोबर मार्केट चालायचं आहे. मी तर विसरूनच गेले होते की आज मला तुमच्याबरोबर बाजारी जायचं आहे. अगं, नवरात्री चालू आहे ना, तर त्याची काही शॉपिंग करायची आहे. तुला तर माहितीच आहे राधा की आम्ही नवरात्रीची पूजा किती धूमधमाक्याने करतो आणि जोपर्यंत आम्ही कन्यापूजन नाही करवत आम्हाला तर कळतच नाही की नवरात्री आली आहे की नाही. काय तू अजून नवरात्रीची शॉपिंग नाही केली? तुमच्या याच्या थोड्या वेळच पहिला मी आपल्या नवऱ्या मोहनला ह्याच बद्दल बोलत होते. आजकाल बाजारात खूप मंदी चालू आहे ना, आणि माझा नवरा तर मजदूर आहे, पण त्यांनी मला वचन दिलं आहे की ते नवरात्रीच्या पहिला पूजाचं सगळं सामान मला नक्की देतील. अगं, तुझा नवरा तर प्रत्येक वर्षी असंच म्हणतो. चल माझ्या बरोबर बाजारी जाऊ. राधा कनिका बरोबर बाजारी जाते. एक दुकानावर जाऊन कनिका दुकानदारला बोलते, भैया 5 किलो कोटू, 5 किलो सिंघाड्याचा आटा, 5 किलो सेंधा नमक आणि 5 किलो साबुदाणा, आणि हा त्याच बरोबर तुमच्या बरोबर जे चांगले चिप्सचे पाकिट आहेत ना उपवासाचे, ते पण पॅक करून द्या. ताई, कोल्हाची खूप चांगली आणि ब्रँडेड नमकीन आली आहे. तुम्ही त्याचं नाव घेणं तर विसरलाच. तुमचं खूप खूप धन्यवाद आठवण देण्यासाठी. एक काम करा, 5 पाकिट उपवासाचे मस्त ब्रँडेड नमकीन पॅक करून द्या. राधा हे सगळं आपल्या बेचाऱ्या डोळ्यांनी बघत होती. राधाला आपल्याकडे बघताने बघून कनिका राधाची खिल्ली उडवत बोलली, अगं राधा, व्रत तर तू पण ठेवली आहेस, तर मग काय तू काही नाही घेणार? नाही कनिका ताई, मी बटाटे खाऊनच आपलं काम चालवीन. बटाटे? आता उपवासात बटाटे कोण खातं? मला तर बटाटे अजिबात हजम होत नाहीत. मी तर जेव्हा पण नवरात्रीचे व्रत ठेवते तर मला तर सगळ्या वस्तू हवी असतात. जसं की तू बघितलीस ना आता मी काय काय वस्तू विकत घेतल्यात. हो, ते तर मी बघितले. तुम्ही खूप सगळं सामान विकत घेतला. मी तुला फक्त हे दाखवण्यासाठी घेऊन नाही आले की मी काय काय विकत घेतले. अगं बाबा, मी एकटीच एवढ्या सगळ्या शॉपिंग बॅग कसं उचलेल? चल माझी मदत कर जरा. ह्याच्या जागेसाठी मी तुला 100 रुपये देईल आणि मग त्या 100 रुपयातून ते आपल्यासाठी काही चांगलं खाण्यापिण्याचं खरीदून घे. राधाने चुपचाप वजनदार शॉपिंग बॅग्स पकडले. कनिका बाजारामध्ये आपले डोळे इकडे तिकडे फिरवून बोलते, अगं ते बघ राधा, जवळच गिफ्टची दुकान आहे. मी विचार करत आहे की नवरात्रीमध्ये ज्या मुलींना मी भोजन करवण्यासाठी बोलवणार त्यांना महागाची गिफ्ट पण देऊ. तुला तर माहितच आहे, प्रत्येक वर्षी नवरात्रीमध्ये कन्यांना मी महागाचीच गिफ्ट देते. ही गोष्ट तर मोहल्ल्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे. कनिकाने त्या गिफ्टच्या दुकानामधून खूप महागाची गिफ्ट विकत घेतले. काही वेळानंतर कनिका राधा बरोबर आपल्या घरी गेली आणि आपली पर्स बघायला लागली. मला माफ कर राधा, मी आपल्या नवऱ्याकडून 3000 घेतले होते आणि मी त्या सगळ्या पैशांची शॉपिंग करून टाकली. माझ्याकडे तर सुट्टे पैसे उरलेच नाही. काही हरकत नाही, तुम्ही मला उद्या द्या. तू किती छान आहेस राधा. उद्या आपण परत बाजारी जाऊ आणि मग शॉपिंग करूया, हो? एवढं बोलून कनिका आपल्या घरी गेली आणि राधा आपलं तोंड पाडून आपल्या घरी परत आली. राधाला बघून तिची 10 वर्षाची मुलगी नर्मदा पळत पळत आली. आई, तू बाजारातून आपल्यासाठी काहीच नाही घेऊन आली. मला तर वाटलं तू कनिका आंटी सारखी खूप सगळी शॉपिंग करून आली असेल. काही हरकत नाही बाळा, आपण पुढच्या वर्षी खूप सगळी शॉपिंग करूया. हे तर तू प्रत्येक वर्षी बोलतेस आई. असं नाही बोलायचं नर्मदा. तुझे बाबा एक मजदूर आहेत आणि त्याच्यावर बाजारात पण आता मंदी चालू आहे. जेव्हा आमचे हालात ठीक होतील ना, तर आम्ही पण खूप सगळी शॉपिंग करूया आणि त्या वर्षी आपण पण नवरात्री धूमधडाक्याने मनवू. मग तू पण कनिका आंटी सारखं मुलींना बोलून जेवण करवशील? हो माझ्या बाळा, का नाही. त्या दिवस तू आपल्या हातांनी त्या कन्यांना खाडव बर काय.
नर्मदा खूप प्रेमाने बोलली, मी त्या दिवसाची वाट बघेल आई, आणि मी आंटीसारखं कुणाला पण पळवणारही नाही. नर्मदाचं बोलणं ऐकून राधाला हैराणी झाली. तू काय बोलत आहेस बाळा? मागच्या वर्षी कनिका आंटीने काही मुलींना जेवणासाठी बोलवलं होतं. मी पण त्या मुलींमध्ये गेले होते, पण आंटीने मला अपमानित करून तिथून बाहेर टाकलं. म्हणायला लागली की तुझे कपडे खूप घाण आहेत आणि माझ्या खोलीतली फर्श खराब होऊन जाईल. नर्मदाचं बोलणं ऐकून राधाच्या डोळ्यात पाणी आलं. संध्याकाळी जेव्हा मोहन घरी आला तर राधाने आपल्या नवऱ्या मोहनला सांगितलं. नर्मदा सांगत होती की मागच्या वर्षी कनिकाने कन्या भोजनच्या वेळेस नर्मदाला अपमानित करून बाहेर काढलं होतं. तुला माहित आहे राधा की कनिकाचा नवरा एक अमीर व्यक्ती आहे. तो एक बिझनेसमॅन आहे. त्याचे संबंध हाय सोसायटीच्या लोकांचे आहे. मला नर्मदाला काय आवश्यकता होती कन्यापूजनच्या वेळेस त्याच्या घरी जायची? जर काय माझी मुलगी त्या 9 मुलींमध्ये सामील होऊन काही जेवण जेवली पण असती तर कनिकाचं काय गेलं असतं हो? आणि तसं पण माँ दुर्गाची खरी भक्ती तर एखाद्या गरीबाला जेवण खाडवण्यावर होते, ना की श्रीमंत मुलांना खाडवल्यावर. तू चिंता नको करू राधा. आपले वाईट दिवस नेहमी राहणार नाही. एक ना एक दिवस आपली हालात नक्की बदलतील. मोहनचं बोलणं ऐकून राधा चूप झाली. राधा दुसऱ्या दिवशी 100 रुपयांसाठी कनिकाच्या घरी गेली. कनिका रागात येऊन राधाला बोलली, म्हणून मी तुला बाजारी घेऊन जाण्यासाठी एवढं विचार करते. राधा, तुझे फक्त 100 रुपये आहेत, लाख रुपये नाहीत. अगं, मी कुठं पळत जात आहे काय? आता माझ्याकडे पैसे नाही आहेत. आणि ऐक, आतापासून मला कधीही पैशांसाठी नको टोकूस. राधा तोंड पाडून तिथून निघून गेली. असंच 9वीचा दिवस आला. कनिकाने धूमधडाक्याने पूजा करवली आणि त्याचबरोबर 9 कन्यांचं भोज पण ठेवलं. कनिकाने कन्यांसाठी खूप स्वादिष्ट जेवण तयार करवलं, ज्याची सुगंध बाहेरपर्यंत येत होती. त्या सुगंधाची वास घेऊन नर्मदा पण त्या मुलींमध्ये सामील झाली. पण दरवर्षीसारखं कनिका नर्मदाला आपल्या घरी बघून खूप वाईट तोंड बनवून बोलली, 9 मुली पुरी झाल्या आहेत नर्मदा, आता तू घरी जाऊ शकतेस. पण मी तर बघितले की आता फक्त 7च मुली झाल्या आहेत. ते काय आहे ना, 2 मुली माझ्या मैत्रिणीच्या पण येणार आहेत. पण जर काय तू आता ह्या भोजमध्ये सामील होशील तर मग मी त्यांना कुठं बसवेल? आणि तसं पण मागच्या वर्षी मी तुला सांगितलं होतं ना, तुझे कपडे खूप घाण आहेत. तर तुझे बाबा जोपर्यंत तुला चांगले कपडे नाही बनवून देत तोपर्यंत तू इथे नाही येऊ शकत. चल, आता तू इथून निघून जा. हे जेवण तुझ्यासाठी नाहीये. नर्मदाच्या गेल्यानंतर सुरेश कनिकाला बोलतो, तू बिलकुल बरोबर केलं. जर तू हिला बाहेर नसतं काढलं तर मी हिला धक्के देऊन बाहेर काढलं असतं. तुला किती वेळा म्हटलं आहे की तू आपल्या शेजारी दादाच्या तोंडी लागत नको जाऊ. अहो, मी उगाच तोंड नाही लावत तिला. आणि जर का तिच्याशी बोलते तर फक्त त्याच्या जागेटी खूप सगळं काम पण करवते. नर्मदा तोंड पाडून रडत रडत घरी पोचली. नर्मदाला बघून राधा समजली की कनिकाने ह्या वेळेस पण नर्मदाला कन्या भोजमध्ये सामील नाही केलं. राधा नर्मदाला गळे लावून बोलली, हे बघ, तुझे बाबा पूजेचं सामान घेऊन आले आहेत. आणि तसं पण माँ दुर्गा चांगलं भोजन आणि चांगल्या कपड्यांनी प्रसन्न होत नाही. ती तर आपल्या भक्तांच्या भक्तीला बघून प्रसन्न होते. खरं बोलत आहेस आई? हो नर्मदा, मी एकदम खरं बोलत आहे. माँ दुर्गा आपल्या भक्तांच्या खऱ्या मनाने प्रसन्न होते. आणि मला चांगल्यापैकी माहिती आहे की तुझं मन खूप चांगलं आहे. एवढं बोलून राधाने नर्मदाला गळे लावलं आणि नर्मदा खुश झाली. दुसऱ्या दिवशी दसरा होता. दसऱ्या दिवशी सगळेजण रावण जाळण्यासाठी तयारी करत होते. तेव्हा मोहल्ल्याच्या एका व्यक्तीने सुरेशला म्हटलं, या रावणाला आग कोण लावणार? प्रत्येक वर्षासारखं या वर्षी पण रावणला आग मी लावणार. सुरेशने रावणला आग लावायचा प्रयत्न केला, पण लाख प्रयासांनंतरही आग जाळलीच नाही. हे बघून सुरेश खूप चिंतित झाला. काय झालं सुरेश भाऊ? वाटतं ह्या वर्षी तुमच्या हातून रावण दहन नाही होणार. मी प्रयत्न करतो. त्या व्यक्तीनेही रावणला जाळण्याचे खूप प्रयत्न केले, पण आग तर लागलीच नाही. थकून हारून सगळेजण खूप चिंतित झाले की कागदच्या रावणमध्ये शेवटी आग का नाही लागत आहे. तेव्हा मासूम नर्मदा तिथे पोचली आणि सुरेशला बोलली, जर तुम्ही म्हणता तर मी रावणला आग लावू शकते. एक वेळा ह्या छोट्या मुलीला पण प्रयत्न करू द्या सुरेश भाऊ.
होऊ शकतं जो चमत्कार आपल्या हातून नाही झाला तिच्या हातून व्हावा. जर तू असं म्हणतोय तर ठीक आहे. नर्मदाने जसंच रावणला आग लावली, रावणचा पुतळा जळला. पण त्याचबरोबर सुरेशच्या घरी पण आग लागली. आपल्या घरात आग लागताना बघून सुरेश खूप वाईट प्रकाराने घाबरला. जसं जसं रावणचा पुतळा जळत होता, सुरेशचं घर पण धुगट होत होतं. सुरेशची बायको कनिका ओरडताने बोलली, हो माझ्या घरी आग लागली, कोणी वाचवा वाचवा, माझी मुलगी आत आहे. कनिकाचं बोलणं ऐकून राधा पळत पळत कनिकाच्या घरी घुसली आणि तिच्या मुलीला बाहेर काढून घेऊन आली. तेव्हा सुरेशच्या मोबाईलवर त्याच्या ऑफिसमधून फोन आला की त्याच्या फॅक्टरीमध्ये पण आग लागलेली आहे. सुरेश रस्त्यावर आला होता. तेव्हा एक चमत्कार झाला. अचानक तिथे वेगवेगळ्या रंगाचा प्रकाश फुटला आणि माँ दुर्गा तिथे प्रकट झाली. माँ दुर्गाला बघून सगळेजण तिच्या चरणामध्ये पडले. ही तुमच्या कर्मांची सजा आहे सुरेश आणि कनिका. तुम्ही कन्या भोजच्या वेळीस एका गरीब मुलगीला अपमानित केलं. तुम्हाला धनवान राहण्याचा काहीच अधिकार नाही. तुम्हाला आपल्या पापांचा प्रायश्चित करावा लागेल. एवढं बोलून माँ दुर्गा तिथून गायब झाली आणि सुरेश रस्त्यावर आला. राधा आपल्या मुलगी नर्मदाला घेऊन घरी आली की तेव्हा तिचा नवरा आनंदात तिथे पोचला. त्याच्याबरोबर 9 मुली होत्या. राधा, मी ह्या 9 बेसहारा मुलींना इथे घेऊन आलो आहे. आपण यांना भोज देऊया. पण तुमच्याकडे तर पैसे नव्हते ना. मी तुला सांगतो राधा, मी ज्या जागेवर आज मजदुरी करत होतो तिथे मला सोन्यांच्या नाण्याचा थैला मिळाला. वाटतंय हे माँ दुर्गाचा आशीर्वाद आहे. त्यांनी आपली ऐकली. राधाने सगळी घटना मोहनला सांगितली. वाईटासोबत नेहमी वाईटच होतं राधा. राधा त्या 9 मुलींना आपल्या घरी बसवून जेवण वाढते आणि सगळ्या मुली आपलं भोजन आनंदित होऊन खायला लागली आणि त्यांना मिठाई आणि खूप सगळे कपडे द्यायला लागली. त्या दिवसापासून मोहनचा कुटुंब श्रीमंत झाला आणि सुरेशचा कुटुंब गरीब झाला. आणि ह्याच बरोबर बुराईची हार झाली आणि अच्छाई आणि सच्चाईची जीत.